नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये काही वेगळंच वळण आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. तर हो, आता आपल्या लाडक्या कमळीपर्यंत जी सिद्धटेकला मुंबई सोडून गेलेली असते आणि तिला आजोबांना सांगायचं असतं की कशाप्रकारे तिनं आजोबांच्या स्वप्नाची पहिली पायरी पूर्ण केलेली आहे आणि तिला कसं मुंबई युनिव्हर्सिटीमधून घवघवीत यश प्राप्त झालेलं आहे आणि ती पहिल्या क्रमांकावर मुंबई युनिव्हर्सिटीमधून पास झालेली आहे. हे तिला आपल्या स्वतःच्या तोंडून तिला आजोबाला सांगायचं असतं. तर इकडे मात्र आता जेव्हा ती सिद्धटेकला पोहोचल्यावरती जेमतेम अशी मिरवणूक निघते आणि मिरवणूक निघाल्यानंतर त्याच वेळेला आजोबांचं भावपूर्ण श्रद्धांजली असं पोस्टर तिला दिसते. तेव्हा आतून तुटलेली कमळी आता चक्क निर्णय घेते की तिला मुंबईला नाही जायचं. आता ती सरूला खडसावून सांगते की ती आता पुन्हा कधीही मुंबईला जाणार नाही आणि मुंबईला जाणार नाही ती या गावातच आता राहणार आणि सरूला आणि गावाला सोडून ती कधीही मुंबईत परतणार नाही. तिचं स्वप्न आता ती कधीही पूर्ण करणार नाही असं तिनं आता ठामपणे निर्णय घेतलेला असते. आता असा निर्णय ऐकून मात्र आता गौरी इकडे हादरून जाते आणि इकडे निघीलासुद्धा काय करावं काहीही कळत नाही. तेव्हा आता इकडे खूप मोठा धक्का बसलेली कमळीचा निर्णय ऐकून आता सरू विचार करते की नाही, काहीही झालं तरी तिला तिच्या मुलीला शिकवायचं आहे. आबांचं स्वप्न हे जे काही आहे पूर्ण करायचं आहे आणि तिला मुंबईला पाठवायचं आहे. ती पुन्हा पुन्हा कमळीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, पण कमळी काहीही ऐकत नाही. आता कमळी असं न ऐकल्यामुळे कमळीने आता इकडे सरू चकित होऊन जाते आणि मनाशी एक ठामपणे निर्णय घेते की नाही, आता तिने 18 वर्षापासून लपून ठेवलेलं सत्य आता स्वतःच्या तोंडून कमळीला सांगायचं आणि ते सत्य ऐकून तिला सांगायचं की तुझं घर हे नाही आहे अगं, तू मूळची मुंबईचीच आहे आणि तुझं घर हे मुंबईतलाच आहे. आता तुला काहीही झालं तरी मुंबईला जावंच लागणार. तर इकडे आता निगी लगेच ऋषीला कॉल करते. तेव्हा आता ऋषी बोलते की काय झालं निगी, कशी आहे कमळी? कमळी ठीक आहे ना? आणि आता लवकरच 2 दिवसांनी कॉलेज लागणार आहे, म्हणून तुम्हाला उद्याच्या उद्या कॉलेजमध्ये जायचं आहे, म्हणून तुम्ही आताच्या आता सिद्धटेक सोडून मुंबईला या. आता बस झालं गावाकडे राहायचं. त्यावर आता निगी रडतच सांगते की ऋषी सर, तुम्हाला माहिती आहे आजोबांच्या निधनाचं सत्य ऐकून कमळीला खूप मोठा धक्का पोचलेला आहे आणि कमळीने निर्णय घेतलेला आहे की ती यानंतर कधीही मुंबईमध्ये पाऊल ठेवणार नाही आणि अन्नपूर्णा कॉलेजमध्ये सुद्धा ती जाणार नाही. तिचं स्वप्न, तिचं ध्येय ती पूर्ण करणार नाही. त्यावर तर ऋषी इकडं हादरतो आणि बोलतो की कमळी तू काय बोलतो? तुला ठीक तर आहेस ना तू? आणि अशी का गं बोलत आहे? नाही, कमळी असं कधीही करू शकणार नाही. मी कमळीला असं कधीही करू देणार नाही, कारण कमळीचं स्वप्न पूर्ण करणं हेच माझं स्वप्न आहे आणि आजच्या आज मी बंड्याला घेऊन लगेच सिद्धटेकला येतो आणि लगेच मी दोघी पण आमच्यासोबत मुंबईला या. त्यावर आता इकडे लगेच निगी बोलते की ऋषी सर, हे बघा, मी कमळीला समजावून थकले आणि कमळीची आई सरू काकीसुद्धा कमळीला सांगू थकले. आम्ही दोघीही आता काहीही करू शकत नाही. तुम्ही लवकरात लवकर आता सिद्धटेकला या आणि कॉलेज लागण्याच्या अगोदर आम्हा दोघीला मुंबईमध्ये घेऊन या. असं कमळीचं स्वप्न वाऱ्यावरती ठेवून नाही चालणार. त्यावर आता लगेच इकडे ऋषी बंड्याला कॉल करतो आणि बोलतो की हे बघ बंड्या, आताच्या आता मला कॉलेजच्या बाहेर येऊन भेट आणि मी तुला कॉलेजमधून घेते आणि आपण आजच्या आज सिद्धटेकला जाण्यासाठी निघू, कारण 2 दिवसांनी कॉलेज लागणार आहे आणि मला असं वाटते की कमळीने एक चॅप्टरसुद्धा मिस करावं नाही, एक दिवससुद्धा कॉलेजचा मिस करावं नाही, म्हणून तिला स्वतः आता मी मुंबईला घेऊन येणार आहे. त्यावर आता इकडे लगेच ऋषी बंड्याला घेऊन मुंबईवरून आता सिद्धटेकला जाण्यासाठी निघतो. तर इकडे आता गौरी बोलतं की हे बघ कमळी, जे झालं ते झालं, जे झालं ते आपल्या हातात नसते बाळा. आता 2 दिवसांनी कॉलेज चालू होणार आहे असं मला निगीने सांगितलं आहे, म्हणून आता तुला
आत्ताच्या आत्ता तू तुझी बॅग भर आणि उद्या सकाळच्या गाडीने तू लगेच मुंबईला जा आणि आजोबांचं स्वप्न पूर्ण कर. तेव्हा आता खूप रागावलेली कमळी आणि धक्का बसलेली कमळी ओरडून सांगते की आहे, हे बघ, मी तुला आत्ताच सांगते की मला या पुढेही मुंबईला जाण्याचं सांगू नको, मी नाही जाणार. तर तेवढ्यातच तिथं ऋषी पोचतो. आता ऋषी बोलतो की काय झालं कमळी आणि तू का नाही येणार? नाही, असं तुझं अर्ध्या वाटेवरती स्वप्न तू ठेवून नाही चालणार. तू आताच्या आता माझ्यासोबत मुंबईला चल. त्यावर आता लगेच इकडे कमळी बोलतो, हे बघा ऋषी सर, मी तुम्हाला नाही म्हणू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे की मी तुमचा शब्द कधीही वाया जाऊ देणार नाही. तुम्हाला माझी शपथ, या कमळीची शपथ. आता तुम्ही परत जावा आणि परत कधीही मला घ्यायसाठी येऊ नका. त्यावर आता अशी कमळीनी शपथ घातल्यावरती ऋषी काहीही करू शकत नाही. पण आता ऋषीच्या समोर असते ते म्हणजे सरू. आता ऋषी लगेच सरूला बोलते की काकू तुम्ही इथं, आणि तुम्ही तर साधना आहात, मग तुमचं नाव सरोजा कसं? आणि तुम्ही कमळीच्या आई होत्या हे तुम्ही मला कधीही सांगितलं नाही का काकू? मला सांगा तुम्ही का? आणि तुम्ही माझ्या घरी एवढा दिवस झाले सरोजा बनून राहिल्या, पण तुम्ही आता साधना या नावाने माझ्या घरी राहिल्या. तुम्ही मला का सांगितलं नाही की तुम्ही कमळीची आई सरू आहात? सांगा काकू, सांगा. त्यावर आता लगेच इकडे बंड्याला आणि ऋषीला घेऊन लगेच सरू बाजूला जाते आणि बोलते की हे बघ ऋषी, मला माहिती आहे की माझं साधना या नावाने तुझ्या घरी राहणं आणि माझं खरं नाव सरू आहे हे ऐकल्यावर तुला धक्काच बसलेला आहे की मी खोटी का बोलली. पण बाळा, खरंच माझं खोटं बोलण्यामागं खूप मोठं कारण आहे. आज मला काहीही झालं तरी ते कारण कमळीपर्यंत पोहोचवावंच लागणार. कारण मला नाही वाटत की कमळी काही केल्या आता हे सिद्धटेक सोडून आणि मला सोडून मुंबईला जाणार आहे. माझं स्वप्न आहे आता की आबाला वचन दिलेलं आहे मी की कमळीने आबांचं स्वप्न पूर्ण करावं आणि मुंबईमध्येच राहावं. हे बघा, तुम्हाला माहिती आहे ऋषी, राजन सर आहेत ना, मी त्यांची बायको गौरी आहे आणि राजन आणि माझीच मुलगी कमळी आहे. त्यावर आता कमळीपर्यंत हे सत्य मला पोहोचवायचं आहे, म्हणून तेव्हाच ती आता मुंबईला जाणार. त्यावर इकडे बंड्या लगेच बोलतो की सरू काकी, तुला माहिती आहे सदानंद आजोबांची तब्येत खूप बिघडलेली आहे आणि त्यांचा कोणीतरी ॲक्सिडेंट घडवून आणलेला आहे. त्यांच्या जीवाला आजही धोका आहे असं मी राजन सरांच्या तोंडून ऐकलं. तेव्हा आता इकडे असं आजोबांच्या ॲक्सिडेंटचं ऐकून मात्र सरू हादरते आणि तिने आता 100% निर्णय घेतलेला आहे की काहीही झालं तरी आता राजन आणि गौरीची मुलगीच कमळी आहे हे सत्य आता कमळीपर्यंत पोहोचवायचं. आणि ऋषी बोलते की हो काकू, हे सत्य तुम्ही आता कमळीला सांगा. आणि तुम्ही बोलल्यात ना की आता कामिनी आणि रागिनीपासून कमळीच्या जीवाला धोका आहे, तर मी तुम्हाला ऋषी वचन देतो की आता कमळीच्या केसाला सुद्धा कोणी हात लावणार नाही. त्यावर आता इकडे लगेच गौरी कमळीकडे जाते आणि ऋषीसुद्धा आणि बंड्यासुद्धा सोबत असते. तेव्हा आता गौरी लगेच कमळीचा हात हातात घेऊन एक जवळ असलेला फोटो काढते. त्यामध्ये आता कमळी अशी छोटीशी असते आणि राजन आणि गौरी त्या फोटोमध्ये असतात. तेव्हा तो फोटो आता कमळीच्या हाती देते. तेव्हा आता कमळी, धक्का बसलेली कमळी तो फोटो पाहतच राहते आणि तिच्या डोळ्यातून गरागरा अश्रू येते. तेव्हा आता लगेच इकडे गौरी बोलते की हे बघ, ही छोटीशी मुलगी आहे ना कमळी, तुला फोटोमध्ये दिसत आहे. तुला माहिती आहे कमळी, 18 वर्षापासून मी हे सत्य तुझ्यापासून लपवून ठेवलं गं. पण बाळा, आज ही वेळ आलेली आहे की तुला तुझ्या वडिलाबद्दल माहिती पडावं. कारण तू आबांना जरी या जगातून गमावलं, पण तुझे वडील या जगात आहे, जे की तुझ्यावरती खूप प्रेम करतात. त्यांना माहिती नाही की तू त्यांचीच मुलगी आहे, परंतु त्यांनी तुझ्यासाठी खूप काही स्वप्न बनवून ठेवलेले आहे. एक आजी आहे त्या घरामध्ये जी सतत तिच्या नातीची वाट बघत असतात आणि आजोबासुद्धा एका एका क्षणाला वाट बघत असतात की त्यांची नात, त्यांची मुलगी कधी या घरात येणार. ती मुलगी तूच आहेस कमळी. अन्नपूर्णा आजीची नात तूच आहे आणि राजन आणि माझी मुलगी तूच आहेस. खरंच राजनच तुझे वडील आहे. खरंच कमळी, त्या घराला तुझी खूप आवश्यकता आहे आणि आबांचं स्वप्न पूर्ण करावं आणि त्या घरातील प्रत्येक माणसाचं रक्षण तू करावं, हेच माझी इच्छा आहे. आणि हे तुझं घर नाही आहे बाळा, तुझं खरी जागा मुंबईमध्ये अन्नपूर्णा निवासमध्ये आहे. आणि हे सत्य 18 वर्षापासून मी लपून ठेवलं, कारण ती कामिनी तुझ्या जीवावरती उठलेली होती. ती कामिनीला जर माहिती पडलं की राजन आणि गौरीची मुलगी
कमळी आहे, कमळी राजन आहे, तर आता मात्र ती तुझा जीव घ्यायलासुद्धा मागे वळणार नाही. म्हणूनच मी तुझ्या वडिलांपासून 18 वर्षापासून सर्व सुख सोयीपासून तुझ्या वडिलाच्या प्रेमापासून तुला आबाच्या सहाय्याने दूर ठेवलं, कारण ती बाई तुझा जीव घ्यायला मागे पुढे सरणार नाही म्हणून गं. पण कमळी आता नाही, आता तुला हरायचं नाही. आणि 18 वर्षापासून जे काही त्या अत्याचार त्या बाईने आपल्यावरती घडून आणले, त्या प्रत्येक अत्याचाराचा, त्या प्रत्येक आनंद हिरावून घेण्याचा, दुःखाचा, प्रत्येक दुःखाचा एक एक क्षणाचा तुला आता हिशोब त्या बाईकडून घ्यायचा आहे. मला वचन दे गौरी, की ऋषीच्या मदतीने आता त्या आजी आजोबा आणि राजांवर त्या बाईची वाईट नजर आहे, त्या सगळ्या संकटातून तू आता त्या तिघांची सुद्धा रक्षा करशील आणि माझं स्वप्न पूर्ण करशील. आता ज्या वेळेला तू त्या बाईला तिची खरी जागा दाखवशील, त्याच वेळेला मी सुद्धा अन्नपूर्णा निवासमध्ये येणार बाळा, हेच माझं वचन आहे. पण आता सध्या ती योग्य वेळ नाही आहे, ते अन्नपूर्णा आजीला हे सांगण्याची योग्य वेळ नाही आहे. आणि बाबांनासुद्धा आता तुझ्या आजोबांच्या हे आबा तर गेले, पण ते एक आजोबा आहे जे तुझ्यावरती खूप नकळत प्रेम करतात. त्या आजोबांच्या रक्षणासाठी आता तुला अन्नपूर्णा निवासमध्ये जावंच लागणार. तेव्हा आता कमळीने असंच ऐकता क्षणी कमळीला कुठं ना कुठं खूप आनंद झालेला असतो की राजनच तिचे वडील आहे. आता लगेच ती बोलते की आई ठीक आहे, आबांचं स्वप्न होतं ना की मी शिकावं, माझंसुद्धा एक स्वप्न आहे. पण मी आता तुला वचन देतो की ही कमळी आता मुंबईला जाणार आणि त्या रागिनी आणि कामिनीला जबरदस्त धडा शिकवत तुला पुन्हा त्या घरामध्ये अन्नपूर्णा निवासमध्ये सुनेचा मान मिळवून देणार. आता मात्र हे सर्व लपून छपून बघत असते कामिनी, कारण आता कामिनीला कुठं ना कुठं डाऊट आलेला असतो की आता कमळीच ही राजन आणि गौरीची मुलगी आहे, म्हणून ती शोधण्यासाठी काही गुंड घेऊन पुन्हा आता सिद्धटेकला आलेली असते. पण ती सध्या काहीही रिॲक्ट करत नाही, कारण तिला ऋषी समोर दिसतो आणि तिला असं वाटते की आता ऋषी समोर याबद्दल काहीही माहिती यावी नाही. म्हणून ती लगेच आता हे सर्व ऐकल्यानंतर सिद्धटेकला परत जाते. आणि आता तिच्या लक्षात आलेलं असतं की ही मुलगी या घरात येणार, पण अन्नपूर्णाला सध्या तरी काहीही सांगणार नाही. आणि सध्या तरी हिने काहीही सांगितलं नाही, पण जोपर्यंत ही अन्नपूर्णाला काही सांगणार तोपर्यंत कमळी या जगात नसणार. खरंच प्रेक्षकांनो, आता लगेच कमळी आणि नेगी बॅग भरतात आणि ऋषीच्या गाडीमध्ये मुंबईला जाण्यासाठी निघतात. तेव्हा आता खूप भावूक अशा क्षण असते की पुन्हा त्या गावाला आणि तिच्या आईला कमळीला सोडून जावं लागणार. आता लगेच कमळी तिच्या आईचं दर्शन घेते आणि ऋषीच्या गाडीमध्ये रडतच जाऊन बसते. तेव्हा आता पुन्हा ऋषी बोलतो की हे बघा सरू काकी, आतापर्यंत कमळी परकी होती, पण आतापर्यंत मी तिची मदत करत आलो, पण आता राजन सरांची मुलगी आणि तुमची मुलगी म्हणून या कमळीच्या केसाला कुणालाही मी धक्का लावू देणार नाही. खरंच वचन आहे, माझ्यावरती विश्वास ठेवा. अशा प्रकारे आता वचन देत पुन्हा ऋषी आता कमळीला खूप मानाने मुंबईमध्ये घेऊन जाते. तर इकडे मात्र कमळीला खूप आनंद होतो की अन्नपूर्णा आजी आजोबा आणि राजन हेच तिचं कुटुंब आहे. आता तिने सुद्धा निश्चय केलेला असतो की ती या तिघांचं रक्षण आणि स्वतःचं रक्षण त्या कामिनीपासून करणार आणि कामिनीचा खरा चेहरा आता तिला आजीसमोर आणायचं हेच तिचं आता ध्येय असतं. आणि दुसरीकडे कुठं ना कुठं तिच्या मनात प्रेमाची व्याख्या निर्माण होते, ते म्हणजे ऋषीबद्दल. आता ऋषीबद्दल तिला खूप काही फिलिंग होते प्रेमाची आणि तिला रिअलाईज होते की ऋषीशिवाय ती राहू शकत नाही. अशा प्रकारे आता ऋषीच्या आणि गौरीच्या हुशारीने कमळी पुन्हा मुंबईमध्ये कमळीची जबरदस्त एंट्री झालेली आहे. पण आता कामिनीला हे माहिती पडलं की राजनची आणि गौरीची मुलगीच कमळी आहे. त्यामुळे आता मालिकेमध्ये थोडं प्रेम, थोडं आनंद आणि खूप मोठा धक्का असे जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत लवकरच. खरंच प्रेक्षकांनो, आता कमळीने पुन्हा मुंबईला यावं का आणि ऋषीने जे काही केलं ते तुम्हाला आवडलं का, नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.